सोलापूरमध्ये रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज जी आहे ती अदा केली जाते। आपण पाहतो या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जो आहे तो या ठिकाणी सोलापुरातील ईदगाह मैदान येथे दाखल झालेला पाहायला मिळतोय। आणि रमजान ईद खरं तर हा रमजान ईदचा ईद महिन्याचा शेवटचा दिवस आहे। आणि वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी रमजान ईदची नमाज जी आहे ती या ठिकाणी अदा केली जाते। खरं तर गेल्या महिनाभरापासून मुस्लिम बांधवांकडून रोजा जो आहे तो या ठिकाणी पाळला जात असतो। आणि त्यानंतर आज हा खरं तर उत्साहाचा दिवस जो आहे तो मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापुरातील ईदगाह मैदानावरती हा नमाजची ईद जी आहे ईदची नमाज जी आहे ती अदा केली जाते। आणि हजारोंच्या संख्येने सोलापूर शहरातील मुस्लिम बांधव या ईदगाह मैदानावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर ऐतिहासिक असं हे ईदगाह मैदान आहे। औरंगजेब बादशाह ज्यावेळी सोलापूरमध्ये वास्तव्याला होता त्यावेळेस औरंगजेब बादशाहने ही जागा जी आहे ती नमाजसाठी देऊ केलेली होती। आणि त्याच नंतर हम्पिया ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी ही ईदची नमाज जी आहे ती या ठिकाणी अदा केली जाते। आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी आज हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव खरं तर आपण पाहतोय दुष्काळ असेल, शेतकरी समस्या असतील, अशा वेगवेगळ्या समस्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नमाज जी आहे ती अदा केली जाते। आणि अल्लाहला या ठिकाणी मागणं मागितलं जातं की समाजामध्ये सुखशांती समृद्धी नांदो, अशा पद्धतीने आज या ठिकाणी ही नमाज जी आहे ती अदा केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद मुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।